हाय हॅलो नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि माझी चालली साफसफाई, कारण की मला करायची होती देवपूजा. त्यामुळे सगळं शोकेश वगैरे पुसून काढलं, कारण की कसं आहे कपाटावर वरती मी देवघर ठेवलेलं आहे. स्वामींची मूर्ती वगैरे तिथंच, फोटो वगैरे तिथंच ठेवलेला आहे, कारण की घरामध्ये 2 लहान बाळं असल्यामुळे. त्यानंतर इथे छान अशी देवपूजा केली, दिवा वगैरे लावून घेतला आणि थोडंसं मला त्यानंतर दिवा वगैरे लावला पण आणि उदबत्ती लावायची होती. धूप वगैरे मला मिळाला नाही, म्हणजे संपला आहे माझा. त्यामुळे माझ्या नंतर लक्षात आलं की संपलेलं आहे म्हणून. मग उदबत्तीनेच असं घरभर थोडंसं फिरवलं सगळीकडे, तर थोडं प्रसन्न वाटावं म्हणून. त्यानंतर इथे मस्तपैकी प्रार्थना वगैरे केली आणि थोडीशी एक गोष्ट अडत होती, तीच आणायला गेले होते. ती म्हणजे फुलं. तर चाफ्याची फुलं आमच्याकडे भेटतात, तर थोडंसं जवळच झाड आहे चाफ्याचं. येता येता मंदिर पण छान लागतं आमच्या घराकडे. त्यानंतर मग इथे मस्त देवपूजा झालेली, एकदम प्रसन्न वाटत होतं फुलं ठेवल्यानंतर. दुकानात गेले, काडीपेटी बटाटे घेऊन आले. त्यानंतर काल पाऊस झाला ना आमच्याकडे, वादळ वगैरे खूप सुटलेलं, मग पूर्ण कचरा आमच्या घराकडे आलेला तो जाळला. त्यानंतर बाळ आमचं डुग्गू उठलं होतं, मग तिला खेळत लावलं एक साईडला. तर मला बनवायची होती बटाट्याची भाजीच, त्याचीच तयारी चालली होती. म्हणलं आधी ते बनवून घ्यावा पटापट, ती खेळती तोपर्यंत. कारण की आमच्या मॅडमचा मूड जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत मग मला पूर्ण कामं पटापट आवरून घ्यावी लागतात. त्यानंतर इथे कांदा कापत होते, तर उभाच कांदा चिरून घेतला मी आणि त्यानंतर मिरची आणि थोडंसं म्हणजे बाकीचं जे काय काय टाकायचं होतं ते पूर्ण कट करून घेतलं. आणि पूर्ण तयारी झाल्यानंतर मग लगेच इथे बटाटे पण शिजायला लावले होते मी आधीच. ते पण छान शिजून तयार होते आणि मग लगेच फोडणी द्यायला घेतली. तर मला आहे ना त्या बरण्या मागवायच्या आहेत काचेच्या, म्हणजे ते बॉटल असतात तेल आपण त्याच्यामध्ये ठेवतो त्या. तर ऑनलाईन मी बघते आहे, पण मला अजून काही सर्चमध्ये मिळालं नाही आहे. तर इथे भाजीला वगैरे फोडणी दिली आणि त्यानंतर बटाटे वगैरे टाकून घेतले आणि छान अशी भाजी रेडी होती. तर बाळ तोपर्यंत खेळतच होती, तिला आंघोळ घालायची होती. मग इथे आधी म्हणलं भाजी फोडणीला घालावी. मग तिला छान अशी आंघोळ वगैरे फ्रेश केलं, कारण की फ्रेश झाल्यानंतर मग ती लगेच झोपून जाते ना, त्यामुळे. मग छान इथे आमचा मेकअप शेकअप चालला होता, कारण की आम्हाला टिकली लावण्यात अजिबात रस नाही आहे, इंटरेस्टच नसतो अजिबात. पण तोपर्यंत तिला कसं तरी नाचवत कसं बसं तरी तिला टिकली लावून घेतली. त्यानंतर मला बनवायचं होतं नाश्त्याचं, तर बटाट्याची भाजी आपली रेडीच होती. तर डोश्याचं पीठ होते फ्रीजमध्ये, तेच म्हणलं आता खराब होईल तोपर्यंत मग यूज करून टाकावं. मग त्याचे डोसे बनवले आणि पटापट असे होत होते, कारण की मी साध्या तव्यावरच बनवते. माझ्याकडे काही डोशाचा तवा वगैरे नाही आहे, तर आमचा घरचा तवा आहे, त्याच्यावरच छान बनतात डोसे. त्यानंतर पटापट असे सगळे नाश्त्याचे डोसे वगैरे बनवून घेतले, जेवढे पाहिजे होते तेवढं. आणि पीठ आहे ना फ्रीजमध्ये परत ठेवून दिलं, कारण की बाकीचं मग नंतर बनवता येईल म्हणलं. तर गरमागरम असे तिला बनवून दिले आधी मोठ्या मुलीला, आणि त्यानंतर मग मी नाश्ता करायला घेतला. तर चटणी बनवायला काही टाईमच नव्हता. दही वाली आली होती, मग दही घेतलं तिच्याकडून आणि बाकीची ऑलमोस्ट कामं आवरलेली माझी. तर माझा व्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. बाय.